नागोबाची पूजा करते. शिवगणपती पूजा करते. नागोबाला आणि मी पूजा करते. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी पातोळ्या करते. हळदीच्या पानाच्या पातोळ्या करते. हे बघा, हळदीची पानं घेतली आणि आपण पातोळ्या करूया. आणि हे पीठ घेतले तांदळाचं. आता हे या वाटीने पाणी 2 वाट्या पाणी घालायचं, 1.5 वाटी, आणि अर्धी वाटी दूध घालूया आपण त्याच्यात. थोडं तूप घालूया. थोडं थोडं करून पण पीठ घालूया. गुटल्या उडल्या नको ना म्हणून. हे असं पीठ हे करून घ्यायचं. आपण मोदकाला घेतो ना तसंच करायचं. मोदक आपण वळतो, हे वळायचं नाही, एवढंच. बाकी सगळं मोदकाचं साहित्य. सारण तयार करण्यासाठी आपण आता तूप घालून घेऊया सुरुवातीला. त्यात ड्रायफ्रूट्स घालूया. त्यानंतर आपण जे खोबरं किसून घेतलंय ते त्यात घालूया. त्यात आता आपण गूळ घालून घेऊया. गूळ हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितका गोड हवा तितका घाला. त्यात आपण आता वेलची पावडर घालून घेऊ. हे बघा, अशा पारे करून घेऊया. आणि मग आपण त्याच्यावर हळदीच्या पानात जरा तूप लावून घेतले. आता हे असं ठेवूया. असं करायचं. तुम्ही कसे करता तुमच्याकडे मला कॉमेंट करून सांगा. पाणी गरम करत ठेवले आणि आपण ही चाळण ठेवूया अशी. आणि त्याच्यात हे आपण चाळणीला जरा तूप लावलंय आणि याच्यावर हे ठेवले. पाचोळ्या ठेवूया आपण ह्या केलेल्या. मला जमते तसं केलंय. तुम्ही कसं करता ते मला जरा कॉमेंट करून सांगा. हे असं ठेवलंय झाकून. आता हे 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. हे बघा, आता हे थंड झाले पाचोळ्या. आता मी तुम्हाला दाखवते. ह्या पातोळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इथे आम्ही आता नागोबाला सोडायला आलोय.